नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात सर्वांचं स्वागत आहे. सरकारी काम किंवा एसटीचं पास म्हटलं की डोळ्यांसमोर मोठी रांग उभी राहते, बरोबर ना? पण आता काळजीची गरज नाही. आज आपण MSRTCच्या नवीन NCMC स्मार्ट कार्डबद्दल अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे हे कार्ड काढण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. आपण घर बसल्या याची नोंदणी करू शकतो. आजच्या या सत्राची आपण 4 सोप्या टप्प्यांत विभागणी केली आहे. एक म्हणजे हे नवीन MSRTC स्मार्ट कार्ड नेमकं काय आहे, 2 याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची, 3 ज्यांना ऑनलाईन जमत नाहीत त्यांच्यासाठी ऑफलाईन पर्याय, आणि 4 याचे काही महत्त्वाचे नियम आणि फायदे. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. हे नवीन MSRTC स्मार्ट कार्ड आणि NCMC संकल्पना नक्की आहे तरी काय? NCMCचा फुल फॉर्म आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर हे राज्य परिवहन मंडळाचं एक युनिव्हर्सल स्मार्ट कार्ड आहे. आता गंमत अशी आहे की यासाठी ऑनलाईन अर्ज अगदी सोयीस्करपणे सुरू करता येतो, पण काही वेळा अंतिम पडताळणीसाठी किंवा प्रत्यक्ष कार्ड हातात मिळवण्यासाठी आपल्याला जवळच्या ST आगारात म्हणजेच डेपोमध्ये जावं लागू शकतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जो अनेकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया. ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया फक्त 5 सोप्या स्टेप्समध्ये पूर्ण होते. सर्वात आधी msrt.mahaonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे स्वतःची युजर म्हणून नोंदणी करायची, मग लागणारी कागदपत्रे अपलोड करायची, त्यानंतर आपल्याला जी सवलत हवी आहे ती निवडायची आणि शेवटी फी भरायची. अगदी मोजक्याच क्लिक्समध्ये हे काम पूर्ण होतं. यातील दुसऱ्या स्टेपमध्ये म्हणजे जेव्हा आपण नवीन युजर म्हणून रजिस्ट्रेशन करतो तेव्हा स्वतःचं प्रोफाईल बनवण्यासाठी काही अगदी बेसिक माहिती द्यावी लागते, जसे की आपलं पूर्ण नाव, चालू असलेला मोबाईल नंबर, ईमेल ID आणि राहता पत्ता. पोर्टलवर स्वतःचं खातं उघडण्यासाठी ही माहिती अनिवार्य आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतात. यामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो, आपली सही आणि आधार कार्ड लागतं. एक छोटी टिप: अर्ज भरायला बसण्यापूर्वीच जर ही कागदपत्रे मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये स्कॅन करून ठेवली तर पुढचं काम अतिशय वेगाने होतं. यानंतरचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. जर कोणी एखाद्या सवलतीसाठी पात्र असेल, समजा ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी किंवा महिला, तर तो सवलतीचा प्रकार तिथे स्पष्टपणे निवडणं गरजेचं आहे. आणि हो, फक्त प्रकार निवडून चालणार नाही, तर त्यासोबत आधार कार्ड किंवा विद्यार्थ्यांसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट यांसारखा योग्य पुरावा अपलोड करणं अत्यंत आवश्यक आहे. आता येऊयात तिसऱ्या भागाकडे. समजा ऑनलाईन प्रक्रियेत काही अडचण येत असेल तर त्यासाठी ऑफलाईन नोंदणीचा पर्यायही उपलब्ध आहे. जर कोणाला ऑनलाईन फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचणी येत असतील किंवा हे सगळं खूपच किचकट वाटत असेल तर अजिबात टेन्शन घेण्याचं कारण नाही. आपण थेट आपल्या जवळच्या ST बस डेपोमध्ये जाऊन व्यक्तिशः अर्ज करू शकतो. ज्यांना मोबाईल किंवा कम्प्युटरची फारशी सवय नाही त्यांच्यासाठी हा खूप मोठा आधार आहे. डेपोमध्ये गेल्यावर नक्की काय होतं? तिथे डेपोचे कर्मचारी सगळी तांत्रिक कामं हाताळतात. ते तिथेच लाईव्ह फोटो काढतात, फिंगरप्रिंट्स म्हणजेच बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करतात आणि तिथूनच कार्ड इश्यू केलं जातं. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि सोपी आहे. चला तर मग आता आपल्या चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे वळूया. यामध्ये आपण भविष्यातील उपयुक्तता, महत्त्वाचे नियम आणि फायद्यांबद्दल बोलणार आहोत. 2026 हे वर्ष सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या वर्षापासून नियमांमध्ये एक अतिशय मोठा आणि अनिवार्य बदल होणार आहे. तर हे 2026चं महत्त्व नक्की काय आहे? ST महामंडळाच्या नवीन नियमानुसार 2026 सालापर्यंत काही महत्त्वाच्या सवलतींसाठी हे स्मार्ट कार्ड असणं सक्तीचं होणार आहे. विशेषतः 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारा मोफत प्रवास आणि महिलांना तिकीट दरात मिळणारी 50% सवलत यापुढेही चालू ठेवायची असेल तर हे स्मार्ट कार्ड जवळ असणं बंधनकारक आहे. आता खर्चाचा विचार करूया. जर कोणी नवीन युजर असेल तर या कार्डची फी GST सह ₹199 आहे. पण एक चांगली गोष्ट म्हणजे जर आधीपासूनच जुनं स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करून नवीन कार्ड फक्त ₹150 मिळू शकतं. जुन्या प्रवाशांसाठी ही नक्कीच एक चांगली सवलत आहे. वन नेशन वन कार्ड हे नुसतं एक घोषवाक्य नाहीये. आपल्या देशाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली ही एक खूप मोठी क्रांती आहे. साध्या कागदी पासकडून आपण एका युनिव्हर्सल आणि स्मार्ट ट्रान्झिट सोल्युशनकडे वाटचाल करत आहोत, हेच यातून सिद्ध होतं. हे NCMC कार्ड फ्युचर प्रूफ आहे. याचा सरळ अर्थ असा की येणाऱ्या काळात याच एका कार्डचा वापर करून इतर शहरांमधल्या मेट्रो नेटवर्क्स आणि सिटी बसेसमध्येही आपल्याला प्रवास करता येणार आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल्यावर तिथे वेगळी तिकिटे काढण्याची कटकट आता कायमची संपणार. आता नोंदणी झाल्यावर हे कार्ड हातात कसं मिळणार? याचे 2 मार्ग आहेत.
एकतर ते पोस्टाद्वारे नोंदणीकृत घरच्या पत्त्यावर थेट पाठवलं जाईल किंवा ते जवळच्या डेपोमधून जाऊन स्वतः कलेक्ट करावं लागेल. म्हणूनच आपला अर्ज भरून झाल्यावर शेवटी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचायला विसरू नका. आता आपण या सत्राच्या अगदी शेवटी आलो आहोत. 2026 पर्यंत स्मार्ट कार्ड अनिवार्य होत असताना एक विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. काय आता एसटीच्या पारंपरिक कागदी तिकिटांचा प्रवास खरोखरच संपत आला आहे? सार्वजनिक वाहतुकीतला हा तांत्रिक बदल आता अटळ आहे आणि नक्कीच तो आपला प्रवास अधिक सोपा करणार आहे. या एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आज आपण येथेच थांबूया. अशीच नवीन माहिती जाणून घेत रहा आणि आपला प्रवास नेहमीच सुखकर असो.